أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أيعدكم أنكم إذا متم وكنتم ترابا وعظاما أنكم مخرجون. هيهات هيهات لما توعدون. إن هي إلا حياتنا الدنيا نموت ونحيا وما نحن بمبعوثين. إن هو إلا رجل افترى على الله كذبا وما نحن له بمؤمنين. قال رب انصرني بما كذبون. قال عما قليل ليصبحن نادمين. فأخذتهم الصيحة بالحق فجعلناهم غثاء فبعدا للقوم الظالمين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. कल जो कुंती जो तिलावत करून गेली होती ये भितर हजरत नूह अलैहिस्सलाम जे कुंती कौमा भितर अल्लाह तर्फीन रसूल फेटून गेले होते. त्यांची दावत उपर त्यांची कौम का त्यांना जवाब दिली तो एक किस्सा सांगून गेले होते. एक तरीन आखिरतचा ते इनकार करते होते. नबिया सिलसिलात बोलले की हो एक इंसान तुमचे परीन जे काय आम्ही खाता तो को खाते होते, जे काय आम्ही पिता तो को तेकच पिता. दुसरे सांगले होते की तुमचे परीन एक माणसाची तुम्ही जपणे ऐकतले तरी तुमका भली नुकसान झाले. आता जो कोणती तो तिलावत करून गेली त्याच्या भितर खास करून त्यांचे दोन वडले तराजात एक आखिरते ऊपर आणि खुद अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जाते ऊपर एतराज ते नकल करून अल्लाह तर्फीन आणि नबिया तर्फीन ती सिलसिलात का रवैया अख्तियार करून गेलो त्याच्या बारात रहबरी करून गेली. ते फरमावता अल्लाह ताला अयईदुकुम अन्नकुम इदा मित्तुम व कुंतुम तुराबा अन्नकुम मुखरजून. यईदुकुम बलन वाद यईदु वादा करूचको इंगा भ्यूणोचे माना भितर भ्यूणोचे माना भितर असे. तुराब बल्लन माती, मित्तुम बल्लन मौदूंचे तुम्ही मेले, ऐजाम बल्लन हाडे. हिंगा त्यांचं एक एतराज अल्लाह ताला नकल करते वाटे. बोललो एतराज त्यांना हो होतो की मेला मग ते किती आम्ही कबरे भितर वतले, आम्ही माती जातले, हाडे जातले आमची. या हाडे जाऊन बीजी बुकनी जाऊन माती जातले तर बीजी दुबारा आमकां किशी जिंदा करून वतले हे तेंची दिमागा भितर येता म्हणटा. हो एतराज ते आपली कौमाकडे तिंगाची लिडरे सांगते होते. अले हो माणूस अशी बोलते वाटे की मेला मग जे किती आम्ही माती जातले, हाडे जातले, दोबारा कशी जिंदा करून वतले हो इशी बद्दल तुम्ही मानतात हे ते पुसते होते. त्यांच्याकडे दुनिया बनान का एकच जिंदगी आहे, एकच. माणसे येतात मरतात, येतात मरतात, बीजी काय हे जे मग जिंदगी ना तेव्हा त्यांच्याकडे तसव्वुर नव्हतं. हालांकि अल्लाह ताला कुराना भितर कई ठावां पर सांगला ते कि जे कोण तो अल्लाह आसमान पैदा करू शकता, जमीन पैदा करू शकता, घोडे पैदा करू शकता, सबच चीज़ों पैदा करू शकता, तरी एक इंसान मेला मग दोबारा पैदा करूचे कोणते वडले. पहिली मर्तबा इंसान पैदा करू शकता तरी दोबारा बीजी पैदा करूचे कोणते वडले. एक एतराज हो अल्लाह नकल केलो की अयईदुकुम अन्नकुम इदा मित्तुम व कुंतुम तुराबा. तेन बोलते होते की का तेन तुमका भिवणवते वाटत की जे किता मरून करून तुम्ही माती जातले आणि हाडे जातले. अन्नकुम मुखरजून की तुमका दोबारा तिंगातून काढून वतले, दोबारा जिंदा करून वतले आणि मेला मग तुम्ही हाडे जातले, माती जातले, ते दुबारा तुम्ही कशी जिंदा करून वतले हे तो तुमका सांगते वाटेल. तर तुम्ही ऐकता देखा
मानतात तुम्ही? त्याच्यामुळे बोलतो हैहात लिमा तुआदून. हयात बनलं की एकदम अकले खिलाफ चीज आणि जाऊ कसं करा म्हणलं ना, हे जात आहे भावा तुम्ही जाऊ शकता का? जे काय तुमच्याकडे तुमका भिवणं, जे कोणती चीज तुमका भिवणून होते अटक ती चीज जाऊ कसं करा हो म्हटलं. हैहात लिमा तुआदून. जे कोणती चीज लिमा तुआदून बनलं, जी कोणती चीज तुम्ही भिवणून होते वाटत, तुमका जे कोणती चीज ते भिवण होते वाटत कि मेला मग तुमका दोबारा जिंदा करतले, अल्लाहकडे दोबारा तुमका जवाब देऊनच पडतले, ही चीज बिलकुल जाऊकच सकाना, बिलकुल जाऊ सकाना. आमची आपल्याबद्दल हे नाही का एक चीज. त्याच्यामुळे बोलतो ते ही अल्ला हयातुन दुनिया नमूत व नहया वमा नहनु बिमबऊसीन. भले ही दुनियाची का जिंदगी हयातुन दुनिया बोला, ही आमची दुनियाची का जिंदगी एक का जिंदगी नमूत व नहया. यहाँ का जेवचे यहाँ का मरूचे नाही म्हणजे दोबारा वमा नहनु बिमबऊसीन, दोबारा उनका जिंदा करून बसूचे ना. मबऊसीन बनत जिंदा करून बसूचे. नहया नमूत बनत यहाँ का मरूचे यहाँ का जिंदा राहते आणि हिंगाकच आम्ही जिंदा राहूचे नक्क मरूचे दोबारा आपला काही जिंदा करून बसूचे ना. एक मतलब हो को सांगून गेला की हिंगाकच आम्ही पलतात, माणसे मरतात बिजी दुसरी माणसे येऊन हिंगा बसतात, मरतात बिजी दुसरे येतात, हे जाऊचे म्हणजे आमचं मेला मग तुम्हाला जिंदा करूचे नाही. जे काय आहे ही दुनिया कस ही त्यांची दिमागाबद्दल बसून केलं ते संबंध वाढलं होतं काय तर की मेला मग कशी जिंदा राहू शकता आम्ही. जे काय अशी ही दुनिया कस तसं जे काही करत होते दुनिया सबब करत होते ते आखिरताचे काय असमोते होते की का आखिरत होते तुमच्याकडे तसव्वुर कसं होतो औसे अल्लाहकडे जवाब देऊ का पण तसव्वुर कसं होतं. जे काय ते करते होते दुनिया सामने धरून दुनियाची चीज़ों पर दुनिया सबब कस करते होते. दूसरों एतराज़ त्यांचं हे होतं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जात पर एतराज़ करते होते की कोई एक इंसान आमचेपर्यंत खाता पिता जेवता ह्यारी होता तारी होता सव्वाच चीजों एक सिफतो आमचे परिणाशे वो किसी नबी जाऊचे अप्पा वो जाऊ सगळ्यांना वो अल्लाह पर झूठे तोहमत लावते होते नौजुबिल्ला. अल्लाह पर झूठी तोहमत लावता पर नबियों पर एतराज़ करते होते. इन हुआ इल्ला रजुलन, वो एक मानुस हो, रजुल बना एक आम मानुस हो, इफ्तरा अला अल्लाह कज़िबा, इफ्तरी बना झूठी तोहमत लावचे अल्लाह पर झूठी तोहमत लावते होते. एक नबिया पर वो एतराज़ करते होते, आपली माणसाकडे पण सांगते होते जेव्हा ते आम पब्लिक होते त्यांच्याकडे त्यांची लीडर सांगते होते हो माणूस आम तुमच्यापर्यंत हो, वो अल्लाहचं नबी न हो, झूठे लागता आपला आपण नबी म्हणून अल्लाहवर झूठी तोहमत लावते वाटे. वमा नहनु लहु बिमुमिनीन, आम्ही त्याच्यावर ईमान आणणार तसं तुम्ही कोई ईमान आणणार ही आपली पब्लिका ते समजवते होते. जे की ही सब चीज़ों तुमचे नबी ऐकले एक ज़माना ह्याच्यावर गुजरलो मुस्तकिल दावतो दिले बिजी ऐकलं लाल मित्र अल्लाहकडे दुआ केली क़ाल रब्बि इंसूरनी बिमा कज़्ज़बून. ए अल्लाह हे जे काय आमका झुटलं होते वाटे हे जे मुकाबला कर तू मुझी मदत कर, तर मी काही करू शके ना. म्हणजे जे काय होते हे संवाद केलो हे तुझी मदत. ही आमका खास करून नबियाची जिंदगी भितर कोणलो नमुना कि अल्लाहची मदत कितना आमची जे कितना आम्ही को काय कोशिश करतात मेहनत करतात. अंबिया एक एकला आकडासून पैगाम देते होते, एक एकला समजवते होते, संवाद जे घेतात त्यांचे समजवून करून हुज्जत तमाम करते होते ते अल्लाहकडे हात करून दुआ करते होते. आम्ही को आपले का नाव शकता दावती आमचं जे काय फरिजा असे आमली आमचं जे काय फरिजा असे तो फरिजा आम्ही पहिला अंजाम करतो त्याच्या मग अल्लाहकडे दुआ करू का. क़ाल रब्बि इंसूरनी बिमा कज़्ज़बून. ते दुआ केले की आमचं परवरदिगार आमका जगाचे झुटलवते वाटत त्याच्या मुकाबल्यात तू मुझी मदत कर. क़ाल अम्मा क़लीलिन लयुस्बिहुन्न नादिमीन. अल्लाह तफसील त्यांना सांगून गेले थोडी मुद्दते भी ते हे शर्मिंदा जातात. अम्मा कलील बना थोडी मुद्दत भितर नादिमीन बना शर्मिंदा जातले हेंका एहसास जातलो आणि थोडी मुद्दत बीजे हेंका मोहलत दिली की असे बी अल्लाह सो आजाब जे करता येतलो त्याचा एहसास जातलो की आम्ही गलत होते नबी सही होते. قال عما قليل ليصبحن نادمين فأخذتهم الصيحة مصبحين فأخذتهم الصيحة بالحق. صيحة बना असल एक आवाज बड़ी आवाज या खास करून कुरानाची इस्तिलाह येतात आमतौरावर जे काही कौमां पर जलजला या अजाब येतात त्याला सैहातन म्हणतात.
कोणत्या तरीकाचो आजाब राहो, जलजला येवन राहो या बीजी काय तुफान येवन राहो, सैलाब येवन राहो, बीजी काय दुसरे तरीकाचो देखून तो आजाब अल्लाह तर्फीन येता, समज तेका सैहा म्हणटा. अल्लाह ताला बोलता फाअखज़तहुमुस्सैहतु बिलहक़. अल्लाह तर्फीन बरहक तेंचे पर आजाब आयलो आनी आजाब देखून तो आयलो गलत आयलो, बरहक हुज्जत तमाम जाली, तांकां भोंडून गेलो ते सवत अलामत देखून तो आजाब आयलो सही टायमार आनी सही तरीका पर आजाब आयलो. फजअलहुम गुसाआ. असल गुसा मतलब पानी एक येता सैलाब वगैरह आयला पाण्या भितर कजर जे किसी येता कजर फेनो कजर अल्लाह ताका तिशी गेलो एकदम खसो खसाट एकदम कजरापर्यंत गेलो, काय ना त्यांची हैसियत बरबाद झाली समज. फजअलनाहुम गुसाआ. आम्ही त्यांना बिलकुल कजरापासून तारी केले आणि बर्बाद केले. फबुअदन लिलकौमिल ज़ालिमीन. जालिम कौमों पर कस मार पड़ते, दूसरों पर मार पड़ना ये अल्लाह ताला सांगता. बहरहाल ही जे कोणती आयत तो तिलावत करून केली तर आमका को पैगाम असे की मनसे एतराज करतात, आखिरतच्या ऊपर एतराज करतात, खुद नबियाची जात पर एतराज करतात. लेकिन आम्ही त्याच्यात मायूस जाऊ नये, आपले दीनपासून पट्टे झाटू नये, आम्ही आपले काम करते राहतात. दुसरे जे घेतला हालात बरी संगीन जातात मायूस जाऊच्या बद्दल आम्ही अल्लाहकडे दुआ करूता. दुनियाचो निजाम अल्लाह चालवचे, कोणती ताकदो चालवचे नो हे धोका भितर वाटे म्हणचे. जरा कोणती ताकद ऊपर येतात तर ओळखता काय जाऊचे नाही ते ह्यांचेकच जाऊचे गोया की अल्लाह नाही, अल्लाह सुद्धा फैसला घेऊ शकना, इशीना फैसला अल्लाह सुद्धा देऊचे, निजाम अल्लाह सुद्धा चालूचे. त्याची हिकमते जाऊ शकता जालिमात जरा मोहलत देता, आमची कलाचे जाऊ शकता आमका जरा तकलीफ जातली, लेकिन फैसला तेच चालूचे. तसं आम्ही रुजू अल्लाहकडे करू का, रडू का, मागू का, भला तुम्ही थोकडी मध्ये देखील का हालात अल्लाह ताला बदलवता, जी की शंपाचे वाकयात ते रहबरी करता. वो सबक घेऊन आम्ही जिंदगी गुजरतले. इंशाअल्लाह मायूस जाऊन गेला पुढे वतले आम्ही आपली दोरी मदद पलतले. अल्लाह ताला यकीन देव, इथे मुताबिक अमल करूची तौफीक दो. आमीन. व आखिरु दाअवाना